नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू एका नवीन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मुकेश अंबानीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू कोणत्या नवीन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे आणि कशासाठी या बिझनेसमध्ये एंट्री केली आहे याचे मागचे कारण सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स एंटर पेट केअर मार्केट विथ वॅगीज पेट फूड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या FMCG सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने बुधवारला ऑफिशियली भारताच्या वाढत्या पेट केअर मार्केटमध्ये एंट्री केली. याकरिता याने वॅगीज नावाचा नवीन पेट फूड ब्रँड लॉन्च केला आहे. याचा एम म्हणजे उद्देश देशभरात पेट पेरेंट्स करिता हाय क्वालिटी सायन्स बेस न्यूट्रिशन ला इझीपणे भेटणारा आणि अफोर्डेबल बनवणे आहे. तसेच मित्रांनो, कंपनीच्या एक रिलीजच्या अकॉर्डिंग अफोर्डेबल प्राइजेसवर ग्लोबल क्वालिटी देण्यावर क्लिअर फोकस सोबत रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड भारतमध्ये एव्हरीडे पेट केअरला ट्रान्सफॉर्म करणे आहे या कंपनीचा उद्देश. याकरिता तो कम्प्लीट आणि बॅलन्स न्यूट्रिशन देईल, ज्यामुळे घरच्या बजेटवर प्रेशर येईल नाही. ब्रँडने म्हटले की नवीन लॉन्च व्हॅल्यू ड्रिव्हन प्राइसिंग नवीन प्रोडक्ट जो लॉन्च केला आहे तो व्हॅल्यू ड्रिव्हन प्राइसिंग चे प्रॉमिस करतो. सोबतच हे पण पक्क करतो की पालतू जनावरांना सुपिरियर होलसम न्यूट्रिशन मिळेल. द इकॉनॉमिक्स टाइम्सची अर्लियर रिपोर्टमध्ये सांगितले होते की रिलायन्स आपल्या वॅगीजच्या किमतीची रेंज नेस्ले, मार्स, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स आणि इमामी यासारख्या अवेलेबल प्लेयर्सच्या कम्पेअरमध्ये 20 ते 50% पर्यंत कमी ठेवण्याची प्लॅनिंग बनवत आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हने सांगितले की हा उपाय कोला सेगमेंटमध्ये रिलायन्सची प्राइसिंग स्ट्रॅटेजी जसा आहे, ज्यामुळे हाय क्वालिटी प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत इझीपणे पोहोचवता येईल. यात सांगितले आहे की वॅगीज पोर्टफोलिओ सायन्स बेस फॉर्म्युलेशनवर बनला आहे, ज्यात जडीबुटिया ब्रेन डेव्हलपमेंटसाठी DHA इसेन्शियल व्हिटॅमिन आणि पूर्ण हेल्थसाठी हायली डायजेस्टिबल इन्ग्रेडियंट इन्क्लूड आहे. पोर्टफोलिओमध्ये जडीबुटिया ब्रेन डेव्हलपमेंटसाठी DHA इसेन्शियल व्हिटॅमिन्स आणि हायली डायजेस्टिबल इन्ग्रेडियंट्स पासून भरपूर प्रोडक्ट्स इन्क्लूड आहे, जो ओव्हरऑल हेल्थ, एनर्जी आणि सेहतला बढावा देतो. तसेच मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे आणि मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी आहे. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केतन मोदीने ब्रँडच्या मिशनबद्दल सांगताना म्हटले की वॅगीजला सुपेरियर व्हॅल्यू देण्यासाठी बनवले आहे, ज्यात बेहतर न्यूट्रिशन आणि अफोर्डेबल प्राइसचे बॅलन्स आहे. यात एक्स्ट्रा प्रोटीन पाचनमध्ये मदत करण्यासाठी प्रीबायोटिक्स सारखे खास फायदे आहे आणि हे जॉईंट
स्किन आणि कोट हेल्थ सोबत पूर्ण दिवस बॅलन्स एनर्जी पण देतो हा वॅगीज, जो यांनी नवीन ब्रँड लॉन्च केला आहे तो. त्यांनी पुढे सांगितले की आमचा विश्वास आहे की एव्हरी पेटला राईट न्यूट्रिशन मिळायला पाहिजे आणि एव्हरी पेट पॅरेंटला आमची जेब ढिल्ली केल्याशिवाय ग्लोबल क्वालिटीवाले प्रोडक्ट्स मिळायला पाहिजे. खूप जास्त सायंटिफिक रिसर्च नंतर बनवलेल्या या अफोर्डेबल प्राइजेसवर वॅगीज आणि वॅगीज प्रो लवकरच प्रत्येक पेट पॅरेंटची पसंत बनून जाईल असे यांनी म्हटले आहे. कंपनीने सांगितले की वॅगीजची फिलॉसॉफी काही घरापासून ते खूप साऱ्या घरापर्यंत आहे, जो ब्रँडच्या लक्ष्याला दाखवत आहे की न्यूट्रिशियस पेट फूडला इझीपणे अवेलेबल करून द्यावे. वॅगीजची किंमतची रेंज स्टार्टिंगमध्ये 199 रुपये पर किलोग्रॅम आहे, ज्याला जास्तीत जास्त लोक ॲडॉप्ट करू शकते. ट्रायल आणि ॲक्सेसिबिलिटीला वाढवण्यासाठी ब्रँड 20 रुपयाच्या किंमतवाल्या 100 ग्रामचे पॅक पण देईल, ज्यामुळे नवीन पेट ओनरसाठी प्रोडक्ट्सला टेस्ट करणे इझी होऊन जाईल. आणि मित्रांनो, वॅगीज प्रो पण एक प्रीमियम ऑफर आहे, ज्याची स्टार्टिंग किंमत आहे 249 रुपये. आणि मित्रांनो, वॅगीजची लॉन्चिंग अशा वेळेत झाली आहे जेव्हा भारतचा पेट केअर मार्केट जबरदस्तपणे वाढत आहे, ज्याचे कारण पेट ओनरशिप मध्ये बढोतरी आहे. पेट हेल्थ आणि वेलनेस वर वाढता जोर आहे. अफोर्डेबल प्राइजेसवर सायन्स बेस न्यूट्रिशन देऊन रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा एम म्हणजे उद्दिष्ट प्रीमियम पेट केअर आणि एव्हरीडे ॲक्सेसिबिलिटीच्या मधल्या गॅपला कमी करणे आहे. रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टन्सच्या एका रिसेंटली रिपोर्टचा अनुमान आहे की भारताचा पेट केअर मार्केट 2028 पर्यंत डबल होऊन $7 बिलियन पर्यंत पोहोचून जाईल, जो करंटली आहे $3.5 बिलियन आहे. स्टडीमध्ये पेट ओनरशिप मध्ये बढोतरीवरही जोर दिला गेलेला आहे, ज्यात भारतीय घरात पेट्सची संख्या 2019 मध्ये 26 मिलियन च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये वाढून झाली आहे 32 मिलियन. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.01%, FISची होल्डिंग आहे 18.65%, DISची होल्डिंग आहे 20.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या थ्रू पेट केअर मार्केटमध्ये एंट्री केली आहे. वॅगीज हा आपला नवीन ब्रँड लॉन्च करून. आणि मित्रांनो, तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आपण थोडा बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.